नमस्कार. श्री भास्कर अनंत लिमये लिखित सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांचं चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 14व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. बेलधडी कार्यक्षेत्राची निश्चिती. या जगती तलावर जननीचे आणि जन्मभूमीचे आकर्षण लहानापासून थोरापर्यंत सर्वांनाच असतं. निदान पूर्वी तरी तसं होतं. प्रभू रामचंद्राने रावणाला मारून लंकेचं राज्य जिंकलं, पण ते भक्तश्रेष्ठ बिभीषणाला देऊन टाकताच लक्ष्मणाने श्रीरामाला तसं का केलंस? सोन्याच्या लंकानगरीत राहून आपल्याला सुखाने राज्योपभोग घेता आला नसता का, असं जेव्हा विचारलं तेव्हा श्री रामप्रभूंनी जननी जन्मभूमीश्च स्वर्गातपि गरीयसी या वचनाने त्याची समजूत घातल्याचं लोकविख्यात आहे. याच न्यायाने ब्रह्मानंदांना कर्नाटक प्रांती जाण्याची आज्ञा होताच त्यांना जरा मातृभूमीची आणि जन्मदात्या जननीची ओढ लागली नसती तरच आश्चर्य. सद्गुरुनाथांच्या आज्ञेनुसार ब्रह्मानंद गोंद्यालयाहून जे निघाले ते प्रथम आपली जन्मभूमी जालिहाळ या गावी आले. ते गावी पोचले तेव्हा सूर्यास्त समय झाला होता. पण आपल्या घरी न जाता त्यांच्या वृत्तीला योग्य अशा घराजवळील विठ्ठल मंदिरात त्यांनी वस्ती केली. संध्याकाळचे संध्यादी अन्निक आटपून त्यांनी सद्गुरुनाथाचं भावचित्र आणि पादुका आपल्यापुढे ठेवून मानसपूजा केली आणि सुस्वर कंठाने भजन करायला सुरुवात केली. आनंद रसानं ओतप्रोत भरलेलं त्यांचं भावगर्भित भजन ऐकण्यासाठी आसपासचे सर्व लोक तिथे जमा झाले. त्या जनसंमर्दात त्यांचे धाकटे आणि थोरले भाऊ पण होते. पण कोणालाही त्यांची ओळख पटली नाही, कारण या वेळेपर्यंत त्यांना गाव सोडल्यास 10-12 वर्ष होऊन गेली होती. शिवाय त्यांचा वेश म्हणजे कौपीन धारण करून वर गुडघ्यापर्यंत येईल अशा तऱ्हेनं गुंडाळलेलं शुभ्र वस्त्र, केसांच्या जटा, डोकीवर महाराजांनी दिलेली मखमली टोपी, भव्य मिशा, मानेचा मागमूस लागू न देणारी दाढी, गळ्यात तुळशीच्या माळ्यांची जपमाळ आणि सर्वांवर ताण म्हणजे शुद्ध मराठी बोली असं असल्यामुळे त्यांची लोकांना ओळख पटली नाही, यात कसलं आश्चर्य. नित्यनेमाप्रमाणे त्यांनी आपलं भजन आणि आरती संपवली आणि जमलेल्या लोकांच्या तोंडून त्यांनी गावातील सर्व हकीकत समजून घेतली. गावातल्या बऱ्याच लोकांनी त्यांना फलाहारासाठी आपल्या घरी पाचारण केलं, पण आपल्या घरी जाऊन आपल्या जन्मदात्या मातोश्रीचा हातूनच फलाहार घ्यावा या उद्देशाने ब्रह्मानंद आपल्या थोरल्या भावाबरोबर आपल्या घरी गेले. घरी जाताच जराजर झालेल्या आपल्या मातोश्रीला पाहून तिच्या जवळ जाऊन माय असे म्हणून त्यांनी मातोश्रीला नमस्कार केला. जीवबाईंना संतोष झाला, पण आनंदाने नमस्कार केला असेल याची जाणीव त्यांना झाली नाही. महाराष्ट्रातीलच कोणी साधू आले आहेत या भावनेने त्यांनी आपल्या सुनेला त्या साधूला फलाहार देण्यास सुचवलं. तेव्हा ब्रह्मानंदांनी तुम्हीच द्या, दुसऱ्याच्या हातचा मी स्वीकारणार नाही असं शुद्ध मराठीत सांगितलं. जवळ असलेल्या त्यांच्या अग्रजांनी त्यांचा अभिप्राय ओळखला आणि त्यांना फलाहार देण्यास आपल्या आईला विनवलं. वृद्ध जीवबाईंनी स्वहस्ताने त्यांना फलाहार दिला. ब्रह्मानंदांनी त्यांना स्पर्श करून त्याचा स्वीकार केला आणि मी येतो असे सांगून पुन्हा एक वार मातोश्रींना वंदन केलं आणि ते विठ्ठल मंदिरात परतले. मातेच्या दर्शनाने आणि फलाहार दानाने त्यांना इतका परमावधीचा आनंद झाला की त्या भरातच ते निद्रावश झाले. दुसऱ्या दिवशी 2 तास रात्र असतानाच ते उठले आणि ऐन संकटकाळी आपण प्राणत्यागास तयार झाल्यावेळी जिने आपलं संरक्षण केलं त्या मार्गदात्या कुलदेवतेच्या बनशंकरीच्या ओढीने त्यांनी तिकडे प्रयाण केलं. दिवस उगवून 1 तास झाला असेल नसेल अशा समयास ते तिथे पोचले. गेल्याबरोबर त्यांनी श्री शाकंभरी देवीचं प्रथम त्यांनी दर्शन घेतलं. नंतर तेथील पुण्यप्रद अशा पुष्करणीत स्नान केलं. नंतर श्री शाकंभरी मातेची मनोभावाने पूजा संपवली. अखेरीस अनेक स्तोत्रे म्हणत म्हणत नमस्कार करत करत त्यांनी बराच प्रदक्षिणा घातल्या. त्या रात्री त्यांनी तिथेच मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तेथून प्रयाण करून माधुकरी भिक्षांना मिळवून ते परत तिथे आले. माधुकरी भिक्षांना पुष्करणीत बुडवून श्री शाकंभरी देवीला त्यांनी समर्पण केलं आणि तिच्या आज्ञेनं आपलं भोजन उरकलं. नंतर तेथून निघून त्यांनी जवळचं अग्निरथ स्थानक गाठलं आणि अग्निरथात बसून सायंकाळी ते गदगला येऊन पोचले. गदगला गावी त्यांना पूर्वपरिचित असलेल्या श्री त्रिकुटेश्वर मंदिरात त्यांनी वस्ती केली. श्री त्रिकुटेश्वराला त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि भावयुक्त अंतःकरणाने स्तुतीपर असे खालील कवन म्हटले.
शंभू कैलासीची राजा, त्यासी नमस्कार माझा. अंकी शोभे पार्वती, पुढे नाचे गणपती. गळा भुजंगाची माळा, रामनामा वाचुनी भोळा. ब्रह्मानंद पावे शमन, रामकृपे विषय वमन. अशा प्रकारे महेशाची स्तुती करून ती रात्र त्यांनी तिथेच घालवली. दुसऱ्या दिवशी तीर्थात स्नान करून संध्यादी अन्निक आणि त्रिकुटेश्वराची पूजा त्यांनी आटोपली. दुपारच्या वेळी जवळच्या 4 घरी जाऊन माधुकरी भिक्षांना आणून श्री त्रिकुटेश्वराला नैवेद्य समर्पण करून त्या अन्नाचं भोजन केलं. तेथून ते जे निघाले ते ज्या श्री व्यंकटेशाने त्यांना तीर्थाटनाचा आणि सद्गुरू शोधाचा मार्ग दाखवून उपकृत केलं होतं, त्या श्री व्यंकटपतीच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र व्यंकटापूर इथे आले. ब्रह्मानंदांच्या या एकंदर क्रमावरून त्यांच्या उन्नतीसाठी ज्या देवतांनी त्यांना सहाय्य केलं होतं आणि मार्गदर्शन केलं होतं, त्यांची बूज त्यांनी सतत मनात बाळगली होती, हे निर्विवाद ठरत नाही का? तिथे येताक्षणी प्रथम त्यांनी श्री लक्ष्मीपतीचे अतृप्ती दर्शन घेतले आणि त्या दर्शनाने ते इतके आनंदभरित झाले की जणू काही त्यांना सद्गुरुनाथाच्या आदेशाची विस्मृती झाल्यासारखे भासू लागले. कारण सर्व काही बाजूला सारून त्या दिवसापासून ते एकांत सुखाचा अनुभव चाखत तिथेच वास करू लागले. नंतर काही दिवसांनी याच व्यंकटपतीच्या सान्निध्यात राहून सद्गुरुनाथांच्या आज्ञेप्रमाणे उपासना मार्गाचं आणि लोकसंग्रहाचं कार्य हाती घ्यावं असा विचार त्यांच्या डोक्यात घोळू लागला. परंतु श्री रामरायाची तशी इच्छा नसावी असं वाटतं. म्हणूनच की काय, ब्रह्मानंदाचा शास्त्राभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या बंधूंनी त्यांच्या लग्नाचा विचार चालवल्यावेळी त्या उसाभरीत न पडता भगवत चिंतनात विरक्तीने ते काल घालवीत असल्याचं माहीत असलेला आणि त्यांचं पुराण श्रवण करून भारावून गेलेला शके 1804 श्री व्यंकटपतीचा प्रसाद घेऊन तीर्थाटनास जाण्यापूर्वी ब्रह्मानंदांनी बेलधडीत जो भागवत सप्ताह केला होता, त्या सप्ताहास हजर राहून त्यांच्या ठायी दृढ विश्वास उत्पन्न झालेला बेलधडी ग्रामस्थ एक भाविक 10 वर्षानंतर ब्रह्मानंद पदवी प्राप्त करून घेऊन तेच व्यंकटपुरास परत आले असून तिथे वास करत आहेत, अशी बातमी ऐकून बेलधडीहून मुद्दाम त्यांच्या दर्शनास श्री व्यंकटपूर क्षेत्री गेला. ब्रह्मानंदांना त्यांनी साष्टांग वंदन केलं आणि काही कुशल प्रश्न विचारून त्याने अति नम्रपणे त्यांना कृपा करून आपण बेलधडीस येऊन वास करून आम्हाला उपकृत करावं अशी विनंती केली. यावर ब्रह्मानंद गुरूंनी पाहू, जी रामरायाची जशी इच्छा असेल तसं होईल असं सांगून त्याचं समाधान करून त्याची बोळवण केली. ब्रह्मानंद आता जीवनमुक्त झाले होते. तशा स्थितीत सुमारे 2 महिने ते तिथेच राहिले. नंतर जवळच असलेल्या कप्पट डोंगरावर जाऊन अनुष्ठान करावं असा विचार करून त्यांनी श्री व्यंकटेशाची सेवा पुरी केली आणि ते कप्पट डोंगरावर गेले. अर्थात तिथे जनसंपर्क नव्हताच. तथापि जनसंपर्काचा पूर्ण अभाव असेल अशी एक अवघड गुहा हुडकून तिथे ते वास करू लागले. विधिलिखित ही चीज और आहे. ब्रह्मानंद जरी इतक्या अवघड जागी तपश्चर्या करत होते तरी ती कोण कप्पट डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कडगळ गावच्या आवटे घराड्यातील श्रीनिवास नावाच्या मुलाला लागली. त्याचं दैव उदयाला येण्याची घटका भरत आली असावी म्हणून त्याला मधून ब्रह्मानंद गुरूंना दुपारच्या वेळी कधी थालपीठ तर कधी खिचडी तर कधी भाकरी नेऊन देण्याची सुबुद्धी झाली. ब्रह्मानंद गुरूंनी त्याचा आहेर मात्र कधी केला नाही. मात्र एके दिवशी अकस्मात त्यांनी त्याला उद्यापासून तू येऊ नको, नोकरीचा तपास कर, मिळेल ती नोकरी मुकाट्याने पत्कर, त्यातच तुझं कल्याण आहे असं सांगून पाठवलं. त्या दिवसापासून तो मुलगा परत गेला नाही. ब्रह्मानंद गुरूंवर त्यांची पूर्ण निष्ठा असल्यामुळे त्याने नोकरीच्या शोधाला सुरुवात केली. त्याचं शिक्षण बेताचंच असल्यामुळे त्याला सांगली संस्थानात पोलीस खात्यात शिपायाची नोकरी मिळाली व चढत लवकरच ब्रह्मानंद गुरूच्या कृपेला पात्र ठरलेला हा श्रीनिवास फौजदारीच्या हुद्द्यावर चढला. पुढे त्याने ब्रह्मानंद गुरूंचा अनुग्रह घेतला आणि तो त्यांचा निस्सीम भक्त बनला. श्रीनिवास वासुदेव आपटे या नावाने सांगली संस्थानाच्या पोलीस खात्यात प्रसिद्ध पावलेली हीच ती व्यक्ती होय. याच काळात डोंगर कपारीत राहत असलेल्या आणखी एका व्यक्तीचं दैव उदयाला आलं. त्या व्यक्तीचं नाव मल्लय्या. महाराजांचं खडतर वैराग्य, ते आचरित असलेले तपानुष्ठान पाहून त्या भाविकाची महाराजांवर भक्ती जडली आणि पूर्ण विश्वास बसला. म्हणून तो महाराजांना दररोज 1 तांब्यावर गाईचं दूध आणून देऊ लागला.
महाराजही त्या भाविकाने आणून दिलेल्या तेवढ्याच दुधाचं सेवन करून रामनामाच्या आनंदात मग्न असत. असा त्यांचा कार्यक्रम चालला असताना एके दिवशी पहाटेच्या वेळी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना दर्शन दिलं आणि शिष्योत्तमा, तुला मी लोकसंग्रहाच्या कार्यासाठी पाठवलं असता ते सोडून एकांतात राहून तू एकटाच नामामृत चाखीत या आनंदाचा उपभोग घेत राहिला आहेस, याला काय म्हणावं? हे सर्वथा योग्य नव्हे. त्या नामामृताचं माधुर्य संसारासक्त अज्ञ लोकांना पटवून त्या नामाची गोडी सर्वात उत्पन्न करून त्यांच्या समवेत श्री रामनामात काल घालवण्याचा प्रयत्न कर. त्या लोकात मिसळून पण त्यांच्यापासून अलिप्त राहून श्रीरामाची सेवा करण्यास तूच एकमेव योग्य आहेस. तरी कसलाही विचार न करता पूर्वपरिचित असलेल्या बेलधडी ग्रामे जाऊन वास कर आणि श्रीरामसेवेला आणि लोकसंग्रहाला आरंभ कर. श्रीरामाच्या अनुग्रहाने सर्व प्रकारे तुला अनुकूलता प्राप्त होईल, अशी आज्ञा करून ते अदृश्य झाले. श्रीमन महाराजांच्या दर्शनाने ब्रह्मानंद गुरु पुलकित झाले. त्यांची आज्ञा त्यांनी शिरसामान्य केली आणि आपलं अनुष्ठान दुसऱ्या दिवशी संपवून ते बेलधडीच्या वाटेला लागले. तो दिवस शके 1814 वंदन नाम संवत्सरातील श्रावण कृष्ण पंचमीचा होता. भक्त मल्लयास मात्र ते विसरले नाहीत. जाताना मल्लयाला हाक मारून प्रसाद म्हणून त्यांनी त्याला 1 रुपया दिला. हा घरी कोनड्यात ठेवून दररोज त्याची पूजा करीत जा, म्हणजे यापुढे तुला पैशाची केव्हाही अडचण भासणार नाही, असं बजावून सांगितलं. श्री ब्रह्मानंद महाराज कप्पट डोंगरावरून निघाले ते त्याच दिवशी दुपारीच्या वेळी बेलधडीला आले. गुरुवाज्ञेप्रमाणे ते तिथेच वास करू लागले. पूर्वी मुळगुणला शास्त्राभ्यासासाठी जाताना 4-5 वेळा ते बेलधडीला येऊन गेले होते. 1-2 वेळा त्यांनी बेलधडी गावी भागवत पुराणही सांगितलं होतं. त्यामुळे तेथील लोकांना अनंतशास्त्री या नावाने ते चांगले परिचित होते. आता जरी ते सद्गुरू कृपेने महर्षीपदाला पोचले होते तरी त्यांची योग्यता कळण्याची बेलधडी ग्रामस्थांची पात्रता नव्हती. एक शास्त्री या दृष्टिकोनातून लोक त्यांच्याकडे पाहत असल्यामुळे तेथील लोकात भक्तिमार्गाचा प्रसार करणं त्यांना अवघड वाटत होतं. सामान्य जनता रजतम गुणांनी लिप्त होऊन संसारासक्त बनलेली होती. गुरुसेवेत आणि एकांतवासात मग्न होऊन राहण्याची सवय झालेल्या ब्रह्मानंदांचं मन अशा लोकात मिळण्यास तयार होईना. तरी पण गुरु महाराजांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी या लोकांच्या सहवासात राहिल्याशिवाय गत्यंतर नसल्यामुळे बेलधडीला मुक्काम ठेवून रामसेवा आणि लोकसंग्रह या कार्यात आसक्त होण्याचा त्यांनी पक्का निर्धार केला. सद्गुरुनाथ हे सर्व शक्तिमान असताना आपल्याला या कार्याची चिंता करण्याचं कारणच काय? सर्व भार सर्वस्वी त्यांच्यावरच आहे, अशा विचार मालिकेच्या प्रादुर्भावाने आणि प्राबल्याने मनात असून देखील दिवसेंदिवस त्या कार्यापासून ते अलिप्तच राहू लागले. त्यावेळचा त्यांचा दिनक्रम जबर होता. दररोज 2 तास रात्रीस उठून मधुर कंठाने 1 तासभर ते रामनामाचा घोष करत असत. हा घोष आसनबद्ध होऊन चालत असे. त्यानंतर शौच मुखमार्जनादी देहधर्म आटपून अजून 1 तास रात्र बाकी असतानाच स्नान करून एकांत स्थळी जाऊन बसत असत. एकदम सायंकाळीच ते परत येत असत. त्यानंतर माधुकरी भिक्षांना आणून सद्गुरुनाथांना ते समर्पण करून मग जेवण करत असत. त्यानंतर सायं संध्या उरकून श्रीमन महाराजांचं भावचित्र आणि पादुका पुढे ठेवून अत्यंत भाविकपणे सुस्वर भजन करत असत. सुमारे 4 तास रात्रीच भजन संपत असे आणि मग आरती करून त्यानंतर 6 तास रात्र होईपर्यंत राम राम म्हणत बसत असत. या कार्यक्रमाच्या वेळी कोणाबरोबरही विशेष बोलत नसत. मौन व्रत धारण करून राहत होते म्हटलं तरी चालेल. अशा तऱ्हेच्या त्यांच्या अद्भुत वैराग्याचा आणि त्यांच्या मुखकमलावर विलसणाऱ्या दैवी तेजाचा त्या ग्रामस्थ मंडळींवर प्रभाव न पडता तरच नवल. तेथील लोक हळूहळू भाविक बनून त्यांच्यावर भक्ती आणि विश्वास ठेवू लागले. एवढेच नव्हे तर हळूहळू त्यांना आवडेल अशा तऱ्हेने वागू लागले. दृश्य असा मोठा फरक तो हा की दररोज रात्री चालणाऱ्या त्यांच्या भजनाच्या वेळी सर्व ग्रामस्थ मंडळी न चुकता हजर राहू लागली. भजनाच्या वेळी ब्रह्मानंद गुरूंच्या तोंडून बाहेर पडणारे सद्गुरू प्रशंसेचे अभंग ऐकून या पृथ्वीतलावर गोंदरलेकर नावाचे सत्पुरुष आहेत आणि त्यांचे ब्रह्मानंद गुरु हे शिष्य आहेत, एवढी कल्पना त्या भाविकांना येऊन चुकली. माझे सद्गुरू राव मारुती अवतार हा अभंग म्हणताना ब्रह्मानंद गुरु इतके एकरूप होत असत की त्यावेळी त्यांचा कंठ दाटून येत असे, डोळ्यातून प्रेमाश्रू ओघळत असत. हे पाहून लोकांच्या मनातील ब्रह्मानंद गुरुविषयी भावभक्ती वाढू लागली. त्याचा परिणाम म्हणून की काय, गावातील लोक उत्तरोत्तर
त्यांना अनंतशास्त्री असे न म्हणता गुरु असे संबोधू लागले. श्री सद्गुरू ब्रह्मानंदार्पणमस्तु. प्रकरण 15. उन्मनी अवस्था व बेलधडीत श्रीमन महाराजांचं आगमन. उन्मनी ही एक अवस्था आहे. या अवस्थेत साधक अंतर्मुख होतो. बाह्यसृष्टीतील व्यापाराचं त्याला संपूर्ण विस्मरण होतं. देहाची खबर नाहीशी होते. देह जागवण्यासाठी आवश्यक असलेल्या खाण्यापिण्याची देखील त्याला शुद्ध नसते. सद्गुरुदिष्ट मंत्राच्या सतत अभ्यासाने मनात उद्भवणाऱ्या सुष्ट दुष्ट अशा सर्व संकल्प विकल्पाचं तो खंडन करतो. परिशुद्ध मनाने हतपटलावर सद्गुरुनाथाच्या दिव्य मूर्तीची अगर आपल्या उपास्य देवतेच्या मनोहर मूर्तीची स्थापना करून त्यावर कायम दृष्टी खिळवून तो सतत निजानंदात मग्न होऊन राहत असतो. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण असे जे 4 देहभाव आहेत त्यांना विसरून केवळ अनुभवाने ज्याची जाणीव होऊ शकते अशा तऱ्हेचा तो आनंद असतो. विचार करून तो समजू शकत नाही. मनाने कल्पना करून तो उमजतही नाही. तो दृष्टीला अगोचर तर असतोच, पण वाणीने वर्णनही करता येण्यापलीकडचा असतो. सद्गुरूंच्या कृपेशिवाय त्याचा अनुभव जसा चाकता येत नाही, तसेच त्याच्या कृपेशिवाय त्यातून लवकर पारही होता येत नाही. एकदा काही अवस्था प्राप्त झाली की त्याच्या सुखानंदाला मुकण्याची काही सत्पुरुषांची मुळी तयारीच होत नाही. अंतकालपर्यंत त्या स्थितीत राहून नित्यानंदाचा अनुभव घेत ते राहतात. त्यामुळे सामान्य जनाचे अतोनात नुकसान होते, कारण त्यांना अशा सत्पुरुषांचा सहवास घडत नाही आणि मार्गदर्शनही होत नाही. खरे पाहू जाता अशा सत्पुरुषांचा अवतारच मुळी लोकांच्या उद्धारासाठी असतो, धर्मजागृतीसाठी असतो. ज्यावेळी ती स्थिती ओलांडून परत बाह्यसृष्टीच्या व्यवहारात ते लक्ष घालतात, तेव्हाच ते त्या सुखाच्या गोडीची लालूच आमच्यासारख्या मंदमतींना दाखवून आम्हाला त्या कामी प्रवृत्त करण्यास समर्थ ठरतात. या अवस्थेतून तावून सुलाखून बाहेर पडल्यावर आमच्यासारख्या संसारासक्त जनांना त्यातून मुक्त करून पैल तीरास नेण्यास ते बद्धपरिकर होतात. खरोखर असल्या महनीयांचे जगावर जे उपकार होतात त्याबद्दल जग त्यांचे चिरऋणी आहे. या अवस्थेची झुळूक लागू लागताच ब्रह्मानंद गुरूंनी काही भाविकांना इतउत्तर आपण कुठेही असलो तरी आपल्यास हुडकून आणून आठवणीने जेवू घालण्यास सुचवलं होतं. या अवस्थेत बहुधा ते दिगंबर स्थितीत डोंगर पायथ्यास, झाडीच्या आसपास, तळी पुष्करणीसारख्या जलाशयाच्या काठी उभ्या पिकामध्ये डोळे झाकून पडलेले असत. भाविक लोक त्यांना हुडकून आणून हात धरून घरी आणून जेवू घालत असत. जेवताना ते सर्व पदार्थ एकत्र कालवीत आणि अवघे 3-4 घास घेऊन जेवण संपवीत असत. भोजनाच्या वेळी देखील रामनामाव्यतिरिक्त दुसऱ्या शब्दांचा उच्चार त्यांच्या मुखातून बाहेर पडत नसे. एक दिवस तर किती हुडकले तरी ते सापडत नसत. कित्येक वेळी तर थंडी, ऊन, पाऊस न म्हणता दगड, गोटे, काटे, कुटे, केर कचरा वगैरे घाणीस न जुमानता हवे तिथे झोपत असत. अशा अवस्थेत कोणीही त्यांना बोलावून नेले तरी त्यांच्याबरोबर ते जात आणि त्यांना काहीही खायला दिले तरी खात. भाविक लोकांनी आंघोळ घातली तरच त्यांना आंघोळ मिळत असे. बेलधडी ग्रामी रंगराव इनामदार नावाचे एक भाविक होते. त्यांची धर्मपत्नी द्वारकाबाई ही महान साध्वी होती. ब्रह्मानंद गुरूंवर द्वारकाबाईंची विशेष भक्ती असल्यामुळे ती त्यांची अशा स्थितीत फार आदराने सेवा करत असे. गुरु कोणत्या जागी पडलेले आहेत हे लोकांकडून समजून घेऊन स्वतः तेथवर जाऊन देहभानरहित स्थितीत डोळे मिटून पडलेल्या त्यांना उठवून हात धरून घरी आणून जातीने त्यांना आंघोळ घालून नंतर जेवायला वाढत असे. कित्येक वेळा तर ते स्वतःच्या हाताने जेवण्याच्या परिस्थितीत नसल्यावेळी लहान मुलांना भरवतात त्याप्रमाणे लहान लहान घास करून ती जेवू घालत असे. नंतर त्यांचे तोंड धुवून त्यांना अंथरुणावर निजवून मग आपण जेवत असे. पुढे पुढे ही तर रोजचीच दिनचर्या होऊन बसली होती. साध्वीची त्यांच्यावर इतकी भक्ती बसली होती की जर एखाद्या दिवशी हुडकून देखील ते सापडले नाहीत तर ही महासाध्वी जेवण न करता उपाशी राहत असे. धन्य ती माऊली आणि धन्य तिची अनन्य सेवा. खरोखर तिची पुण्याई जबर, म्हणून तिला अशा सत्पुरुषाच्या सेवेचा लाभ झाला. ब्रह्मानंद गुरु देखील मातृभाव दाखवणाऱ्या या साध्वीला काकी असे संबोधत असत आणि केव्हा केव्हा तर प्रेमातिशयाने स्वमुखाने आपल्या सद्गुरुनाथांच्या अगाध लीला तिला सांगत असत. या उन्मनी अवस्थेतच ब्रह्मानंद गुरूंच्या दैवी सामर्थ्याची हळूहळू प्रचिती बेलधडीच्या लोकांना येऊ लागली. एकदा एका भाविक गृहस्थाची मुलगी फार आजारी होती. औषधोपचारांची कमाल करून देखील
ती बरी होण्याचं चिन्ह दिसेना. तेव्हा अगतिक झाल्याने गुरूंना भेटून तरी काही उपाय विचारावा या भावनेने त्याने त्यांचा खूप शोध घेतला. परंतु त्यांचा शोध न लागल्यामुळे निराश होत तो घरी परत असताना जोंधळ्याच्या पिकात डोळे झाकून बसलेले गुरु त्याच्या नजरेस पडले. पळत त्यांच्याकडे जाऊन त्याने त्यांना नमस्कार केला आणि मुलीचा आजार जास्त झाला आहे असं विनयपूर्वक विनवलं. गुरूंनी डोळे उघडून त्याच्याकडे पाहताच त्यांचं मौन असल्यामुळे त्याने चटदिशी बरोबर असलेली पाटी पेन्सिल त्यांच्या पुढे ठेवली. गुरूंनी मुलगी अल्पायुषी आहे, व्यर्थ काळजी करू नको असे लिहून पाटी त्यांना परत दिली. हे वाचून हताश होऊन तो घरी परतला. तो आश्चर्य असे की आपल्या आजारी मुलीला मांडीवर घेऊन नामस्मरण करत बसलेले गुरु त्याला दिसले. काही वेळानंतर गुरुच्या मांडीवरच त्या मुलीने प्राण सोडला. ब्रह्मानंद गुरु तेथे धावत गेले. त्यांनी मुलीला नामस्मरण ऐकवलं ते कशासाठी याचा सुज्ञ वाचकाने विचार केला. तसे करून गुरूंनी खरोखर आपल्या पवित्र स्पर्शाने त्याला मुक्ती मिळवून दिली असेच त्याला म्हणावे लागेल. अशी गोष्ट सांगतात की या उन्मनी अवस्थेतच एकदा कुठेतरी हिंडत असताना काही दुष्ट लमाणांनी चेष्टेने कुत्र्यास छू करून त्यांच्या अंगावर घातलं. त्यासरशी त्या कुत्र्याने त्यांच्या पायास कडकडून चावा घेतला. ते विदेही स्थितीत असल्यामुळे त्यांनी त्या कुत्र्याच्या चाव्याची पर्वा न करता तसंच आपलं भ्रमण चालू ठेवलं. ब्रह्मानंदांच्या पायातून रक्तस्राव होत असल्याचं पाहून इनामदारांकडील काही लोकांनी त्या लमाणास योग्य शासन केलं पाहिजे असं ठरवून त्यांचा शोध चालवला. त्या लमाणांना बोलावून घेतलं असल्याचं गुरूंना समजतात ते स्वतः इनामदारांकडे गेले. असं करणं म्हणजे त्यांना शिक्षा करणं केव्हाही योग्य नव्हे असं सांगून त्यांना पोटभर जेव घालून त्यांनी परत पाठवायला लावलं. हे सर्व त्यांनी पाटीवर लिहून त्यांना समजावलं. वाचक हो, उपकारेषु यस साधू साधुत्वे तस्य को गुणः, अपकारीषु यस साधू स साधू सबिदृच्यते या उक्तीला अनुरूपच त्यांचं वर्तन त्यावेळी झालं हे यावरून सिद्ध होतं. अशा प्रकारे 6 महिन्यावर काल त्यांनी घालवला आणि पुढे ते क्रमाक्रमाने ही अवस्था ओलांडून जरी पूर्ववत व्यवहार करू लागले तरी त्यांनी आपलं मौनव्रत सांडले नाही. नंतर काही काळ गदग येथे भीष्म तलावाजवळ एका शेतात त्यांनी वास केला. या काळात एकदा असं घडलं की श्रीमन महाराजांचा गोंदवल्यातला एक शिष्य श्री गोकर्णाकडे चालला असता सहजगत्या गदगला आला. ब्रह्मानंद त्यातील एका शेतात राहत असल्याचं त्याला समजलं. तो त्यांच्या भेटीला गेला. आपण गोकर्ण क्षेत्रात जात असल्याचं त्यांना कथन करून आपण येणार का अशी त्यांची पृच्छा केली. ब्रह्मानंद गुरूंनी मंदस्मित केलं आणि आपल्या अमृतवाणीने त्याला सांगितलं ते असं, जेथे दिसे सद्गुरुचरण तेची आम्हा गोकर्ण, गोकर्णीचा महेश्वर सद्गुरुनाथ खरोखर. माणगंगेची या तिरी लोळता ती मुक्तिचारी, गोंदवले ऐसे भुवन सद्गुरूचे जन्मस्थान. गोंदवले ऐसे क्षेत्र सोडून जावे का इतरत्र, ब्रह्मानंद सांगू किती सद्गुरुविण नाही गती. हा अभंग ऐकून तो शिष्य मनात खजील झाला असल्यास नवल काय. मात्र ब्रह्मानंदांची सद्गुरुचरणावर असलेली उत्कट भक्ती आणि अकृत्रिम प्रेम पाहून त्याने त्यांना मनपूर्वक धन्यवादच दिला. पुढे काही दिवसानंतर ब्रह्मानंद गुरु पुन्हा परत बेलधडीस येऊन राहू लागले. आता त्यांना आत्मविश्वास प्राप्त झाला असावा असे वाटते, कारण एक दिवस सहज बोलता बोलता त्या गावच्या इनामदारापुढे एक श्री राम मंदिर बांधण्याचा आपला मानस त्यांनी व्यक्त केला. इनामदारांनी तत्काळ आपली संमती दिली आणि त्यांना कदाचित जागेची अडचण भासेल हे जाणून आपल्या घराजवळील शिवमंदिरासमोर जागा देवालयासाठी देऊ केली. द्रव्य सहाय्य करण्याची आणि इतर सर्व तऱ्हेची मदत करण्याची कबुली आपणहून दिली. गुरूंना अत्यानंद झाला आणि लागलीच कामाला सुरुवात करायची म्हणून स्वतः दगड डोक्यावर वाहून आणून टाकण्यास त्यांनी सुरुवात केली. देवालयाचा पायाही स्वतः खणायला त्यांनी सुरुवात केली. अशा प्रकारे सुमारे 2 महिने त्यांनी स्वतः कष्ट घेतले. परंतु ग्रामस्थ मंडळींकडून अपेक्षेप्रमाणे सहाय्य आले नसावे. केव्हा एकदा देऊळ तयार होईल आणि रामभक्तीच्या बीजाचं रोपण लोकांच्या मनमानसात आपण केव्हा एकदा करू, इतकी आतुरता त्यांना लागून राहिली होती. आपल्या सहाय्याला श्रीमन महाराज धावून आल्याशिवाय ते होणार नाही असं वाटून श्रीमन महाराजांच्या आगमनासाठी गावाशेजारी मळ्यात असलेल्या एका देवळात बसून मौन धारण करून त्याने अनुष्ठानाला सुरुवात केली. मात्र अनुष्ठानाला सुरुवात करण्यापूर्वी मातोश्री समान असलेल्या द्वारकाबाईंना, काकी
थोड्याच दिवसात आपले गुरु महाराज इकडे येणार आहेत असं त्यांनी सांगितलं होतं. अनुष्ठानाला सुरुवात केल्याच्या 10व्या दिवशी चमत्कार घडला. श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज शिष्य परिवारासमवेत अकस्मात बेलदडी गावी आले आणि गावाजवळच्या मारुतीरायाच्या देवळात उतरले. श्रीमन महाराजांचा आजानुबाहू देह, सोन्याप्रमाणे झळकणारी त्यांची शरीरकांती, त्या कांतीला शोभेल अशी त्यांची धारण केलेली केशरी कफने, त्यांच्या कडेला असलेली लखलखीत जरीची शोभिवंत कलाकुसर, जरीकाठी नेसलेले भारी किमतीचे रेशमी वस्त्र, कलाकुसरीची डोक्यावर धारण केलेली मखमली टोपी, बालप्रदेशावर शोभायमान दिसणारे उभे केशरी गंध, मंदस्मित दर्शवणारा मनमोहक चेहरा, पायात शोभणाऱ्या लाकडी खडावा, एवं गुणविशिष्ट अशी ती भव्य पुरुषाकृती पाहून प्रत्येकजण भाविकपणे नतमस्तक होऊन नमस्कार करून त्या सुंदर रूपाचं आपल्या डोळ्यांनी अतृप्ती सेवन करीत जागच्या जागी खिळल्यासारखा उभा राहत असे. श्रीमन महाराजांनी ब्रह्मानंद इथे कुठे राहतात म्हणून विचारलं, तेव्हा त्या लोकांनी तोपर्यंत ते नाव कधीच ऐकलं नसल्यामुळे त्यांनी एकदम त्या नावाचे इथे कोणी राहत नसल्याचं सांगितलं. ते ऐकून महाराजांबरोबरच्या शिष्यांनी ब्रह्मानंद म्हणजेच पूर्वाश्रमीचे अनंतशास्त्री असा खुलासा करताच ते या शेतात असलेल्या देवळात राहतात असं सांगितलं. तर मग गोंदवलेकर महाराज आले आहेत असं त्यांना कळवा असं शिष्यांनी सांगताच लोक शास्त्र्यांना ही हकीकत सांगायला पळत सुटले. त्यांनी ती वार्ता शास्त्री यांना दिली. महाराज आले असल्याची वार्ता कानावर पडता क्षणी भावाविष्ट होऊन ब्रह्मानंदांनी अवधी न लावता एकदम त्या शेताच्या कुंपणावरून उडी मारली. दगड, गोटे, काटे, कुटे, खासखळगे, उंचवटे, ढिगारे याचा विचार न करता पळतच ते मारुतीरायाच्या देवालयात आले. आपल्या मानस मंदिरातील मनमोहक मूर्तीच प्रत्यक्ष उभी ठाकली असल्याचं पाहून हर्षभरीत होऊन सद्गुरुनाथांच्या पदयुग्मावर मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार करून हात जोडून आनंद बाष्पाचा वर्षाव करीत श्रीमन महाराजांसमोर ते उभे राहिले. त्यांना पाहून श्रीमन महाराज हास्यवदनाने, ब्रह्मानंद इतके श्रम का करता असं प्रेमाने म्हणाले आणि त्यांच्या मस्तकावर त्यांनी आपला अभय कर ठेवला. त्यावेळी ब्रह्मानंदांना झालेल्या आनंदाचं वर्णन करणं हे लेखकाच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. श्रीमन महाराजांचं अप्रतिम दिव्य तेज पाहून आणि ब्रह्मानंद गुरूंवरील त्यांच्या निस्सीम शिष्यवात्सल्याची प्रचिती प्रत्यक्ष अनुभवून ते लोक आश्चर्याने स्तिमित झाले. तसेच गुरूंनी यापूर्वी अनेकवार ज्यांचं वर्णन केलं आहे तेच ते महाराज असले पाहिजेत असा रास्त तर्क त्यांनी बांधला. ब्रह्मानंद गुरूंनी देखील ग्रामस्थांना जास्त वेळ संशयात न ठेवता जेव्हा हेच आमचे ब्रह्मचैतन्य महाराज असे या लोकांना सांगितलं तेव्हा त्यांनी श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज की जय अशी उत्स्फूर्त गर्जना केली. नंतर तेथील इनामदार यांनी श्रीमन महाराजांना मोठ्या थाटाने आपल्या घरी बोलावून नेऊन त्यांचा साधेसा सत्कार केला. श्रीमन महाराजांनी बेलधडीत एकूण 10 दिवस मुक्काम केला. त्यांच्या दिव्य आणि सुंदर रूपाने आणि मृदुमधुर भाषणाने ग्रामस्थ मंडळींवर मोहिनी घातली होती. त्यांच्यावर दृढ श्रद्धा बसली असल्यामुळे आपापल्या घरी बोलावून त्यांचा सत्कार व्हावा म्हणून प्रत्येकाने जणू दिवस वाटून घेतले. थाटाने पाद्यपूजा समाराधना चालल्या होत्या. एका गृहस्थाने घरगुती अडचणींमुळे श्रीमन महाराजांना घरी बोलवण्याचा बेतच रद्द केला होता. श्रीमन महाराज गावाला परत निघणार त्या दिवशी श्रीमन महाराज घरी बोलावून पाद्यपूजा करून भोजन घाल, त्या दिवशी 25चे वर पान होणार नाही असं ब्रह्मानंद गुरूंनी त्या गृहस्थांना आग्रहानं सांगितलं. त्याने कसेबसे कबूल केलं. महाराज गावाला जाण्याच्या दिवशी त्याने श्रीमन महाराजांना नमस्कार करून आपल्या घरी येऊन पाद्यपूजा स्वीकारून अनुग्रह द्यावा अशी विनंती केली आणि घरी जाऊन 25-30 पानांच्या स्वयंपाकाची तयारी चालवली. इकडे श्रीमन महाराजांचं प्रवचन सुरू झालं. त्यात ग्रामस्थ मंडळी तल्लीन होऊन गेली आणि श्रीमन महाराज इतके रंगले होते की त्या दिवशीचं त्यांचं प्रवचन न भूतो न भविष्यती असं झालं. दररोजच्या प्रवचनात ब्रह्मानंद गुरूंची योग्यता किती मोठी आहे, त्यांनी हाती घेतलेलं काम किती थोर आहे, लोकसंग्रहाचं त्यांनी कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यास जनतेच्या निरलस साह्याची किती जरुरी आहे वगैरे विषयी सदुपदेश करायला श्रीमन महाराज चुकत नसत. त्या दिवशी विशेषत्वाने श्रीमन महाराजांच्या मुखातून ब्रह्मानंद गुरूंविषयी बाहेर पडलेले उद्गार ऐकून तर त्रयस्थ ग्रामस्थ भारावून गेले. वास्तविक त्या दिवशी यजमानाने ग्रामस्थांना आमंत्रण दिलं नव्हतं. 11 वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकाची सिद्धता करून यजमान श्रीमन महाराजांना बोलवण्यासाठी आला तरी निरूपण चालूच होतं. स्नानाला उठावं अशी त्याने विनंती केली
आणि स्वयंपाकाची सिद्धता झाली असल्याची वर्दी दिली. श्रीमंत महाराजांनी स्नानाला उठता उठता, मी आज गावात जाण्यास निघत आहे, तरी तुम्ही सर्वांनी माझ्या पंक्तीला भोजनाला यावं म्हणून आमंत्रण देऊन टाकलं. स्वयंपाक तयार झाला आहे म्हणे, पाहूया चला, असे म्हणून लोकांना घेऊन ते यजमानांच्या घरी गेले. पाकशाळेत जाऊन सिद्धांनावर त्यांनी आपली अमृतदृष्टी टाकली आणि आता उशीर न करता पाने मांडून वाढण्याची सिद्धता करा असे सांगून ते स्नानाला गेले. श्रीमंत महाराजांबरोबर त्यावेळी 200 तरी लोक असतील. सर्वांना आपल्या पंक्तीत बसवा अशी श्रीमंत महाराजांची आज्ञा झाली. ती महाप्रयासाने 20-30 पानांना पुरेल इतक्या अन्नाची सिद्धता कशी बशी केली असताना आता या सर्व लोकांना कसे काय वाढू, या चिंतेने तो गृहस्थ त्रस्त होऊन गेला होता. त्याला काही सुचेनासं झालं होतं. ब्रह्मानंद गुरूंनी, श्रीमंत महाराज मूर्तिमंत इथे हजर असताना तुम्हाला काळजी करण्याचं कारणच काय, त्यांच्या आज्ञेप्रमाणे पानं घाला म्हणून समजावून सांगितलं. तरी त्याचं समाधान होईना. त्या बिचाराला या गुरुशिष्यांच्या कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीची काडी मात्र कल्पना नसल्यामुळे तो तरीही अनुमान करतच होता. श्रीमंत महाराज स्नानसंध्यादी आटोपून पाटावर येऊन बसले. त्यांनी हातात तुलसीपत्र आणि भरलेलं पाण्याचं भांडं घेऊन स्वयंपाकघरात जाऊन सर्व स्वयंपाकाचा श्रीरामाला नैवेद्य दाखवला आणि आता पाने वाढा असं सांगून ते पुन्हा पाटावर विराजमान झाले. अखेर ब्रह्मानंद गुरूंनी कंबर कसली आणि वाढायला सुरुवात केली. तेवढ्या स्वयंपाकात सर्व लोकांचं अखंड भोजन उरकलं. तरी देखील आणखी अन्न उरलं असल्याचं जेव्हा लोकांच्या निदर्शनास आलं, तेव्हा ब्रह्मानंद गुरु दररोज म्हणत असलेल्या आरतीतील ओंदू पाविन अन्न व सावेर मंदी गुण सिद्धवने या पदाची प्रत्यक्ष सत्यता पटल्याचं पाहून श्रीमंत महाराज हे देवकोटीतील आहेत अशी त्यांची बालंबाल खात्री झाली आणि त्यांच्याविषयी त्यांच्या मनातील पूज्य बुद्धी शतगुणित झाली. श्रीमंत महाराजांच्या रोजच्या निरूपणाचा भर रामस्मरणावर असे. अविरत भगवंताचं नामस्मरण करणं हे त्यातील सारसर्वस्व असे. नामस्मरणाशिवाय या कलियुगात अधिक श्रेष्ठ दुसरं कोणतंच साधन नसल्याने या भवरोगाचं निवारण करण्यास नामस्मरण हेच एकमेव परम औषध आहे. म्हणून सुखाने संसार करता करता परमात्मा साधण्याचा सुलभ मार्ग म्हणजे नामस्मरणच. भक्तिविश्वासाने अखंड नामस्मरण करणाऱ्याच्या पापराशींचं निस्संशय भस्म होऊन जातं, त्यांचं पावित्र्य वाढतं आणि त्यांना आत्मोद्धाराचा मार्ग दिसू लागतो. भवसागराच्या भीतीतून ते मुक्त होतात आणि स्वानंद स्वरूपात मग्न होतात. याचा प्रत्यंतर पुरावा म्हणजे तुमचे ब्रह्मानंद. याच जन्मी जनन मरणाच्या फेऱ्यातून कायमची मुक्तता व्हावी अशी प्रबल इच्छा असणाऱ्यांनी सर्व काळ नामस्मरणात दंग राहिले पाहिजे. श्री रामप्रभू त्यांना निश्चयाने मुक्त करील असा भरवसा बाळगा. वेळोवेळी तुम्हाला सन्मार्गदर्शन करण्यास तुमच्या सुदैवाने तुम्हाला ब्रह्मानंद लाभले आहेत. त्यांच्या आज्ञेत वागा, तुमचं कल्याणच होईल यात संशय नाही. अशा प्रकारचा श्रीमंत महाराजांच्या मुखातून बाहेर पडणारा उपदेश दररोज त्यांच्या कर्णरंध्रात शिरू लागल्यामुळे तो त्यांच्या हृदयावर खोलवर शिरून तिथे रुजू झाल्याने मधुबिंदूप्रमाणे त्यांना अवीट गोडी वाटू लागली. श्रीमंत महाराजांचा मुक्काम बेलधडीत असताना ब्रह्मानंदांच्या मातोश्री जीवूबाई गदग इथे राहतात अशी त्यांना बातमी समजतात. लागलीच एक बैलगाडी पाठवून त्यांनी त्यांना बेलधडीच बोलावून घेतल्याचा ऐकिवात आहे. त्यांचा श्रीमंत महाराजांनी मर्यादातिशयाने सत्कार करून त्यांना प्रेमपूर्वक नवे लुगडे नेसून फळे अर्पण करून त्यांना प्रदक्षिणा घालून साष्टांग नमस्कार घातला म्हणे. आणि तुमचा उपकार जगावर अपरिमित झालेला आहे. असल्या भगवत भक्ताला जन्म देऊन जगाला तुम्ही चिरऋणी केलं आहे. खरोखर तुम्ही धन्य आहात असे त्यांचे गुणानुवाद गाऊन त्यांना सुग्रास भोजन घालून त्यांची परत त्यांनी पाठवणी केल्याची आख्यायिका आहे. ब्रह्मानंद गुरूंनी स्वतः खणलेला श्री राम मंदिराचा पाया श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी पाहिला. बांधकामासाठी ब्रह्मानंद गुरूंनी स्वतः वाहून आणून रचून ठेवलेल्या दगडांचा ढीगही त्यांनी पाहिला. देवालय बांधण्याच्या कार्यासाठी त्यांनी ब्रह्मानंद गुरूंना प्रसाद म्हणून 1 रुपया दिला. विजय संवत्सराच्या माघ शुद्ध अष्टमीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर श्रीमंत महाराजांनी स्वतः आपल्या अमृत हस्ताने पाया खणलेल्या त्या भूमीवर दूध तुपाचं सिंचन करून दक्षिण दिशेच्या भिंतीच्या पायाच्या दगडाची स्थापना केली. आणि बेलदडी ग्राम हे पवित्र स्थान आहे. भगवंताचा पादप्रदेश इथे झाला आहे. सीतामाईचे रावणाने हरण केल्यानंतर श्री रामप्रभू जानकीच्या शोधाला दंडकारण्यातून
षष्यमुख पर्वताकडे जात असताना त्यांचा या जागी मुक्काम झाला होता, म्हणून या जागी श्री रामस्थापना करण्याचा आदेश मी ब्रह्मानंदांना दिला आहे असं सांगितलं. हा वृत्तांत ऐकून जमलेल्या मंडळींनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा प्रचंड जय जयकार केला. दुसऱ्या दिवशी श्रीमंत महाराजांचं प्रयाण असल्यामुळे आबालवृद्ध स्त्री पुरुष त्यांना निरोप देण्यासाठी गावाबाहेरील पिंपळाच्या झाडापर्यंत गेले होते. श्रीमंत महाराजांच्या वियोगाच्या कल्पनेने सर्वांना असह्य दुःख होत होतं आणि सर्वांच्या नेत्रातून अविरत अश्रुधारा वाहत होत्या. मातृवियोगाच्या वेळी मुलाची जशी स्थिती होते तशी सर्वांची अवस्था झाली होती. दैवी प्रेमाच्या प्रभावाने शाब्दिक वर्णन करण्यापेक्षा त्यावेळचा देखावाच प्रत्यंतर पुरावा होता, म्हणून तर त्याच्या पाठोपाठ लोक आले होते. अखेर श्रीमंत महाराजांनी सगळ्यांना थांबायला सांगितलं. सर्वांनी भराभर त्यांचं दर्शन घेऊन त्यांचं पाय अश्रुजलानं भिजवून टाकलं. श्रीमंत महाराजांनी सर्वांकडे कृपाकटाक्षाने पाहिलं आणि आपल्या मधुरवाणीने सर्वांना उद्देशून खालील संदेश दिला. धन्य बैलदडी ग्राम, घोष होय रामनाम, होय आनंद उल्हास, ब्रह्मानंदे केला वास, त्याचे आज्ञेत चाला, रामनाम सर्व बोला, मग होईल कल्याण, चिंतन करा रात्रंदिन. आहो तुम्ही इनामदार, कृपा करा थोडीफार, एवढा करा उपकार, बांधा रामाचे मंदिर. आळस तुम्ही करू नका, एवढी गोष्ट माझी ऐका, दीनदास म्हणे येतो, आता निरोप हा घेतो. यानंतर ब्रह्मानंदांच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही सर्व ऐकत गेल्यास तुमचंच निर्विवाद कल्याण होईल. श्री रामरायाच्या प्रतिष्ठापनेची शक्य तितक्या लवकर तयारी केल्यास मी स्वतःच यासाठी येईन असं सांगताच हर्षोत्फुल्ल अंतःकरणाने महाराजांचा जय जयकार करून सर्वांनी त्यांची पाठवणी केली. तेथून महाराज गदगला गेले आणि तेथे रेल्वे गाठून त्यांनी गोंदवल्याला प्रयाण केले. प्रिय वाचक हो, गोंदवल्याहून ब्रह्मानंद गुरुस कर्नाटक प्रांती जाण्याची आज्ञा केल्यावेळी तुझ्या हातून होणाऱ्या रामकार्यात विघ्नाचा संभव उद्भवल्यास मी स्वतः येऊन परिहार करीन. या दिलेल्या वचनाप्रमाणे ब्रह्मानंदाने चालवलेले काम पार पडत नसल्याचं ज्ञानदृष्टीनं ओळखून श्रीमंत महाराज त्यांच्या सहाय्याला धावून आले आणि सर्व प्रकारे त्यांना अनुकूल होईल अशी परिस्थिती निर्माण करून निघून गेले. असे तुम्हाला वाटत नाही का? श्री सद्गुरू ब्रह्मानंदार्पणमस्तु. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.